नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये हार्दिक स्वागत आहे। ही आहे SST एड्युपीडिया आणि मी असिस्टंट प्रोफेसर संजय परटोले। आज आपल्याला MA पार्ट 2 मध्ये सेम 3 यामध्ये असलेला इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स औद्योगिक अर्थशास्त्र या विषयाची ओळख मी तुम्हाला आजच्या लेक्चरमधून करून देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वात अगोदर औद्योगिक अर्थशास्त्र इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स नेमकं कशाला म्हणायचं, आपण त्याचा अर्थ काय आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आता अर्थ जाणून घेत असताना औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजे थोडक्यात तुमच्यासमोर एक कल्पना जी आहे ती समोर आली असेल की कंपनीशी संबंधित किंवा उद्योगाशी संबंधित असं काहीतरी या विषयामध्ये आपण शिकणार आहोत। तर लगेचच आपण जाणून घेऊया की नेमकं काय आपल्याला शिकायचं आहे। तर बघा, औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ, त्यामध्ये PWS अँड्र्यूज यांनी एक व्याख्या केलेली आहे औद्योगिक अर्थशास्त्राची, ती आपण लगेच जाणून घेऊया। औद्योगिक अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची उपयोजित शाखा असून या शाखेमध्ये व्यवसाय संस्था आणि उद्योगधंदे यामधील आर्थिक समस्या आणि या आर्थिक समस्यांचा समाजाशी असलेला संबंध या विषयांचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये म्हणजे औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये आपण करत असतो, असं प्राध्यापक PWS अँड्र्यूज यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे बघा, आपण या ठिकाणी समाजामध्ये राहतो आणि मानव एक काय आहे, समाजशील प्राणी आहे। आणि असा हा समाजशील प्राणी, समाजामध्ये राहणारा हा जो प्राणी आहे, प्राणी समूह आहे, या प्राणी समूहाचा जो काही संबंध आहे हा व्यवसाय संस्था उद्योगधंदे यांच्याशी येत असतो। आणि मग यामध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, या आर्थिक समस्यांचा आणि त्याचा समाजाशी असलेला जो काही परस्पर संबंध आहे, या विषयाचा अभ्यास जो आहे, हा विषयाचा अभ्यास आपण औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये करत असतो, असं PWS अँड्र्यूज यांनी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे इतर अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा औद्योगिक अर्थशास्त्रविषयक काही मतं जी आहेत ती मतं त्यांनी व्याख्येच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेली आहेत। मग बघा, त्यामध्ये पेंग्युइन अर्थशास्त्र शब्दकोश या सुद्धा एक अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे। औद्योगिक अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक उपयोजित शाखा असून यामध्ये उद्योगांची रचना असेल, व्यवस्थापन असेल, मालकी हक्क असेल, यावरती परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास जो आहे तो औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो। म्हणजे बघा, प्राध्यापक अँड्र्यूज यांनी म्हटल्याप्रमाणेच औद्योगिक अर्थशास्त्र जी आहे ही अर्थशास्त्राची एक उपयोजित अशी शाखा आहे, ज्यामध्ये उद्योगांची म्हणजे इंडस्ट्रियलचं स्ट्रक्चर, मॅनेजमेंट आणि मालकी हक्क यावरती परिणाम करणारे जे घटक आहेत, या घटकांचा अभ्यास जो आहे हा आपण औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये करत असतो। मग आता औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना त्याचे आपलं स्ट्रक्चर, रचना, त्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं आणि मालकी हक्क जे आहे हे मालकी हक्क कसं असतं। मग हे मालकी हक्क अभ्यासत असताना आपण त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर पाहतो, गव्हर्नमेंट सेक्टर असेल ज्याला आपण सरकारी क्षेत्र म्हणतो, सार्वजनिक क्षेत्र असतील, तर अशा खाजगी, सार्वजनिक, सरकारी क्षेत्रामार्फत जे उद्योग चालवले जातात त्या उद्योगांचा देखील आपल्याला यावर्षी अभ्यास जो आहे तो आपल्याला पूर्णपणे करायचा आहे।
केवळ इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये स्ट्रक्चर पाहून आपल्याला जमणार नाही किंवा मॅनेजमेंट संबंधी माहिती जी आहे ही मिळून जमणार नाही, तर त्या मालकी हक्कांवरती सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो. मालकी हक्कांनुसार सुद्धा उद्योगधंद्यांचं वर्गीकरण या ठिकाणी केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जात असतं. प्रायव्हेट सेक्टर, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्र असतील, तर अशा प्रकारे या ठिकाणी क्लासिफिकेशन नेहमी केलं जात असतं. तर हे वर्गीकरणसुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर प्राध्यापक हॅन्सन यांनी सुद्धा एक व्याख्या या ठिकाणी केलेली दिसून येते की औद्योगिक अर्थशास्त्र ही अर्थशास्त्रीय विश्लेषणाची अशी एक कन्सेप्ट आहे की जी उद्योगाला लागू होते. म्हणजे उद्योगाशी संबंधित ही व्याख्या आहे. आणि आपण सध्या काय पाहतो, औद्योगिक अर्थशास्त्र. म्हणजेच प्राध्यापक हॅन्सन यांचं सुद्धा हेच मत आहे की जे अँड्रूज यांनी मांडलेलं आहे. अँड्रूज यांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे की उपयोजित शाखा आहे. औद्योगिक अर्थशास्त्र कशी आहे, उपयोजित शाखा आहे आणि जिचा संबंध उद्योगाशी येत असतो. तसं हॅन्सन सुद्धा या ठिकाणी म्हणतात की औद्योगिक अर्थशास्त्र जे आहे ही अर्थशास्त्रीय विश्लेषणाची एक संकल्पना आहे की जी उद्योगांना लागू पडते. मग आता असे उद्योग कोणते असतील तर प्रायव्हेट सेक्टरचे असतील. तर अशा प्रकारचे जे उद्योग आहेत, या उद्योगांमुळे काय होतं की आपल्याला एकंदरीत अभ्यास करण्यासाठी सोपं जातं. तर बघा, यामध्येच अजून जर आपण पाहण्याचं ठरवलं तर औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती जर आपण पाहण्याचं ठरवलं तर त्यामध्ये बघा, पहिला मुद्दा जो आहे जो दिसतोय तो म्हणजे विपणन संरचनेचे घटक. विपणन व्यवस्था जी आहे औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये नेमकी कशा प्रकारची आहे. विपणनमध्ये आपण पाहतो की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये ज्या वेळेला एखादे उत्पादनाचा घटक किंवा एखाद्या वस्तूचे ज्या वेळेला उत्पादन केलं जातं त्यावेळेला त्या वस्तूचं उत्पादन केल्यानंतर त्या वस्तूला कुठेतरी एक बाजारपेठ उपलब्ध असणं गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला विपणन व्यवस्था ही सुयोग्य पद्धतीची असेल, विपणन संरचना जर व्यवस्थित असेल, त्यामध्ये येणारे जे काही घटक आहेत ते जर व्यवस्थित कार्यक्षम असतील तर निश्चितच औद्योगिक अर्थशास्त्र जे आहे हे आपल्याला समजायला सोपं जातं या ठिकाणी. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थान निश्चिती. आता स्थान निश्चिती म्हणजे काय, तर कुठलाही उद्योग ज्या वेळेला आपण सुरू करतो, तो सुरू केल्यानंतर आपल्याला तो सुरू करण्यासाठी योग्य अशी जागा त्या ठिकाणी निवडावी लागते. स्थान आपल्याला त्या ठिकाणी निश्चित करावे लागतं, डिसाईड करावं लागतं आणि त्यानंतर मग आपण ठरवू शकतो की हा उद्योग करण्यासाठी किंवा एखादा उद्योग करण्यासाठी ही जागा योग्य आहे का. आणि अशी स्थान निश्चिती करणं हे फार गरजेचं असतं. हे आहे औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये येणारा, व्याप्तीमध्ये येणारा घटक. त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो म्हणजे परकीय गुंतवणूक. आता परकीय गुंतवणूक सुद्धा फार महत्त्वाची आहे. इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला गरजेचं आहे. जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे, व्याप्ती म्हणजे काय, तर या ठिकाणी औद्योगिक अर्थशास्त्राचा विकास आपण नेमका कशा प्रकारे करू शकतो, व्याप्ती आपण त्याची कशी वाढवू शकतो, या दृष्टीने हे सर्व मुद्दे आहेत. परकीय तंत्रज्ञानाची त्या ठिकाणी आवश्यकता भासते आपल्याला. जास्तीत जास्त आपण आपल्या उद्योगधंद्यामध्ये परकीय तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान हे आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे वापरू शकतो, किती प्रमाणात जास्त आपण परकीय तंत्रज्ञान वापरतो, यावरती देखील औद्योगिक अर्थशास्त्राची जी काय व्याप्ती आहे ही व्याप्ती देखील या ठिकाणी अवलंबून आहे. त्यानंतर औद्योगिक उत्पादकता आणि कार्यक्षमता. आता उत्पादकता कुठल्याही उत्पादन संस्थेचा प्रथम उद्दिष्ट असतो ते म्हणजे नफा मिळवणे. आता नफा मिळवणे जर उद्दिष्ट असेल तर प्रॉफिट मिळवण्याच्या किंवा नफा मिळवण्याच्या हेतूने आपल्याला काय करावं लागेल, मग उत्पादन घ्यावं लागेल, प्रोडक्शन त्या ठिकाणी करावं लागेल. उत्पादनाचं कार्य जर मोठ्या प्रमाणात आपण केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राची जी काय व्याप्ती आहे ही व्याप्ती या ठिकाणी वाढेल. त्यानंतर औद्योगिक संबंध. आता औद्योगिक संबंधामध्ये आपण पाहतो की यामध्ये औद्योगिक संबंध जे आहेत ते स्थानिक पातळीवरती देखील आपण पाहू शकतो, प्रादेशिक पातळीवरती पाहू शकतो, त्यानंतर देश पातळीवरती पाहू शकतो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आहे.
मग आपले औद्योगिक संबंध हे राज्यांमधील किंवा जिल्ह्यांमधील, तालुक्यामधील किंवा राष्ट्रांमधील कसे आहेत, यावरती औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ही व्याप्ती या ठिकाणी आधारित आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे टॉपिक तो म्हणजे औद्योगिक आजारपण. आता बघा, केवळ औद्योगिक रचना किंवा व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं म्हणून आपली औद्योगिक अर्थशास्त्राची जी काही व्याप्ती आहे ती वाढेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. तर त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्भवणारे जी काही संकटे आहेत, मग ते आर्थिक संकटे असतील. आता औद्योगिक आजारपण म्हणजे नेमकं काय, तर उद्योगामध्ये उद्भवणाऱ्या अडीअडचणी, समस्या, प्रॉब्लेम्स, अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी उद्भवत असतात. मग वित्तीय समस्या असेल म्हणजे त्याला आपण आर्थिक समस्या म्हणतो, कारण आपण अर्थशास्त्र अभ्यासत आहोत. ते सुद्धा कशाचं, इंडस्ट्रियल अर्थशास्त्र आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. मग त्यामध्ये आर्थिक समस्या जी आहे ही उद्योगधंद्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भेडसावत असते. आणि भेडसावणारी जी समस्या आहे या समस्येवरती मात करणे फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचं जे काय औद्योगिक आजारपण आहे हे आजारपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आजारपण हा शब्द जो आहे हा उद्योग क्षेत्रामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, कंपन्यांमध्ये उद्भवणाऱ्या अडीअडचणी असतील यासाठी वापरण्यात आलेला हा एक शब्द आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी तंत्रज्ञानाची समस्या सुद्धा उद्भवू शकते, आर्थिक समस्या उद्भवू शकते, कामगारांचा तुटवडा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. तर अशा अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत या समस्यावरती जर आपण मात केली तर निश्चितपणे औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ही आपल्याला मग या ठिकाणी समजते. औद्योगिक अर्थशास्त्र विषय जो आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या या ठिकाणी समजू शकतो. तर बघा, आजच्या भागामध्ये आपण अशा प्रकारे औद्योगिक अर्थशास्त्र, त्यामध्ये आपण व्याख्या, औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ आणि त्यानंतर औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती ही काही मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. धन्यवाद.